मित्रांनो, काल क्रिकेट जगतात एक मोठा बॉम्ब पडला. सनरायझर्सने एका पाकिस्तानी खेळाडूला साईन केलं आणि भारतातल्या क्रिकेट फॅन्सना हे अजिबात आवडले नाही. काही तासातच सनरायझर हैदराबादचे इंस्टाग्राम फॉलोअर्स लाखोंनी कमी झाले आणि बॉयकॉट SRH हे ट्रेंड होऊ लागलं. आणि या सगळ्यात हैदराबादच्या टीमची ओनर काव्या मारन सडकून ट्रोल झाली. नेमका मॅटर काय झाला? भारत पाकिस्तान वाद असतानाही काव्याने पाकिस्तानी प्लेअरला का साईन केलं आणि आता ती ट्रोल का होतीये, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. आता खरं तर मी बातमी पाहिली की सनरायझर्सने पाकिस्तानी प्लेअरला साईन केलं. मला ते वाटलं हे IPL साठीच आहे. म्हणजे IPLच्या ऑप्शन मध्येच पाकिस्तानी खेळाडूंना परवानगी नसताना असं कसं होऊ शकेल. म्हणून मग मी थोडं नीट वाचल्यावर समजलं की हे सगळं इथं नाही तर इंग्लंडमध्ये झालंय. म्हणजे कसं आहे, IPL सारख्याच बाकीच्या देशांमध्येही क्रिकेट लीग्स होत असतात. इंग्लंडमध्येही अशीच द 100 नावाची क्रिकेट लीग असते. भारतातल्या IPL टीम्सचे ओनर तिथंही आपल्या टीम्स खेळवतात. त्यांची नावं अर्थातच वेगळी आहेत. काव्या मारनचा तिथं जो संघ आहे त्याचं नाव आहे सनरायझर्स लीड्स, ना की सनरायझर्स हैदराबाद. असेच बाकी टीम्सचेही संघ आहेत. MIचा MI लंडन, DCचा सदर्न ब्रेव्ह, लखनौचा मँचेस्टर सुपर जायंट्स अशा टीम्स तिथे आहेत. म्हणजेच IPL टीम ओनर्स तिकडे वेगळ्या टीम्स तयार करून खेळवतात. आता सीन काय झालाय तर 12 मार्चच्या रात्री याच दी 100च्या मेन्स टीमसाठी ऑक्शन सुरू होतं. यावेळी बाकी तिन्ही IPL ओनर्सनी पाकिस्तानी प्लेयर्स घेणं टाळलं, पण काव्या मारनने चक्क पाकिस्तानी स्पिनर अब्रार अहमदसाठी बीड केलं. आणि फक्त बीडच नाही तर 2.34 कोटी रुपयांना त्याला खरेदीही केलं. आता हे समजल्यानंतर भारतातले क्रिकेट फॅन्स प्रचंड नाराज झाले आणि सोशल मीडियावर काव्या मारांचं प्रचंड ट्रोलिंग सुरू झालं. हे ट्रोलिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू झालं की काही तासांमध्येच सनरायझर हैदराबादचे इंस्टाग्राम फॉलोअर्स लाखोंनी कमी झाले आणि सनरायझर लीड्सचं एक्स अकाउंट तर डायरेक्ट सस्पेंड करण्यात आलं. आता एक्सने अकाउंट बंद करण्यासाठी रूल्सचं व्हायोलेशन असं कारण दिलंय, पण याचं टायमिंग जरा सस्पिशियस आहे. शिवाय सोशल मीडियावर सध्या बॉयकॉट SRH, शेम ऑन काव्या मारन, इंडियन ब्रँड, झिरो नॅशनल बॅकबोन आणि ऑल इंडियन्स शुड बॉयकॉट SRH असे टॅग्स ट्रेंड होत आहेत. IPL सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना हे होणं म्हणजे सनरायझर्स साठी मोठी बॅड न्यूज आहे. आता जरा काव्या मारनची बाजू बघूया. कसं आहे, IPL मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना बंदी आहे हे फॅक्ट आहे. पण कालचा ऑप्शन हा दी 100 लीग साठी चालला होता आणि तो इंग्लंडमध्ये असल्यामुळं तिथे इंग्लंड क्रिकेट बोर्डचे नियम लागू होतात आणि हे नियम वेगळे आहेत. ECBने अगदी स्पष्ट सांगितलंय की एखाद्या खेळाडूला त्याची नॅशनॅलिटी बघून रिजेक्ट करणं हे डिस्क्रिमिनेशन मानलं जाईल आणि तसं करण्यास मनाई असेल. शिवाय ऑप्शनमध्ये काव्या मारनसोबत न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू डॅनियल विक्टोरीही बसला होता, जो सनरायझर लीड्सचा प्रमुख कोच आहे. त्याच्या सल्ल्यानुसारच काव्याने पाकिस्तानी खेळाडूवर बोली लावली. बरं, हा पाकिस्तानी खेळाडू कोण? तर अब्रार अहमद, ज्याला मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळखलं जातं आणि त्याचे स्टॅट्स खरंच चांगले आहेत. असा सगळा विचार केला तर टेक्निकली नियमांनुसार काव्याचं काही चुकलेलं नाहीये. पण इथे प्रश्न नियमांचा नाही तर भावनांचा आहे. काव्याने ऑप्शनमध्ये घेतलेला हा खेळाडू पाकिस्तानी आहे आणि एवढंच नाही तर मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यानं मागच्या वर्षीच ऑपरेशन सिंदूर वेळी भारतीय सैन्याला चिडवणाऱ्या सोशल मीडिया पोस्टही टाकल्या होत्या. भारत पाकिस्तान संबंध किती वाईट आहेत, दोन्ही देशांमध्ये बायलॅटरल क्रिकेट बंद आहे आणि सीमेवर सातत्यानं चकमकी सुरू असताना काव्याने हा खेळाडू निवडताना थोडा तरी विचार करायला हवा होता. 2008 नंतर पाकिस्तानच्या कुठल्याही खेळाडूला IPL मध्ये खेळण्यास परवानगी नाहीये. पण गेल्या काही वर्षांपासून IPL मधल्या संघांचे मालक हे ग्लोबली आपल्या टीम्स उतरवत आहेत. बाकी देशांमधल्या क्रिकेट लीग्स खेळवताना, त्यासाठी संघ तयार करताना सगळ्या भारतीय मालकांनी एक अलिखित नियम फॉलो केलाय, तो म्हणजे पाकिस्तानी खेळाडूंना घ्यायचं नाही. दी 100च्या ऑप्शन वेळी हेच झालं. MI लंडन, सदर्न ब्रेव्ह आणि मँचेस्टर सुपर जायंट्स या तिन्ही संघांच्या मालकांनी पाकिस्तानी खेळाडूंकडे पाहिलंही नाही. मात्र चुकली ती फक्त काव्या. डॅनियल विक्टोरीला याबाबत विचारलं असता तो म्हणाला की आम्ही ऑप्शनमध्ये जेवढे खेळाडू होते तेवढ्या सगळ्यांचा विचार करत होतो. पाकिस्तानी खेळाडूंना घ्यायचं नाही अशी चर्चाच झाली नव्हती. स्टॅट्स बघून कोण चांगला खेळू शकेल एवढाच विचार आम्ही करत होतो आणि आम्ही आदिल रशीदलाही घेणार होतो, पण तो मिळाला नाही. म्हणून आम्ही एखादा स्पिनर बघत होतो. इथल्या लोकल प्लेयर्सचे स्टॅट्स आम्हाला तेवढे आवडले नाहीत, म्हणून आम्ही बाहेरचे प्लेयर बघत होतो. उस्मान तारिक आणि अब्रार अहमद या दोघांबाबत आमचा विचार चालू होता. आता पाकिस्तानी प्लेयर न घेण्याबद्दल चर्चाच झाली नाही म्हणून विक्टोरियाने तर हात वर केलेत. त्यामुळे काव्या मारन आणखी ट्रोल होणार हे नक्की. दरम्यान IPLचा नवीन सीझन याच महिन्यात सुरू होतोय आणि पहिलाच सामना सनरायझर्स हैदराबादचा असणार आहे. 28 तारखेला गेल्या वर्षीचे विजेते रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्या विरुद्ध हा सामना होईल. RCB विनर होते, ऐकायला भारी वाटतंय. पण आता सध्याच्या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे या सामन्याला सनरायझर्स फॅन येतील की नाही अशी शंका व्यक्त केली जाते.
या सगळ्यामधून एक गोष्ट मात्र नक्कीच कन्फर्म होतीये की क्रिकेट हा आता फक्त एक खेळ राहिलेला नाही, तर बिझनेस, पॉलिटिक्स आणि इमोशन्स या तिन्ही गोष्टींशी तो जोडला गेलाय. बाकी काव्या मारनने पाकिस्तानी प्लेयरला घेऊन खरंच चूक केली की ती फक्त इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे नियम फॉलो करत होती? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसंच विषय भाजीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.